गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी बाई या कामाने तर पार नको नको केलंय मला चांगले आपले माहेरात पडलेले होते उगाच आले देवा माझ्या वजनाने मला चढता बी येईना चांगले आपले 2 घास खायचे बसायचे तर नाही करा लग्न आता गो बाया कुलूप कुलूप लावून कुठे गेले हे म्हणून यांना चावी देत नाही मी हे अशी कुठं पण गावभर हिंडत असतात पण चावी नाही दिली की तिथून पण बोंबलणार इकडे तर नाही ना बसले आओ आहेत का कुठं इकडं बी नाही ह्याच्यात तर नाही ना बसले सदाशिवराव नाही बाई इथं बी नाही संडासात असतील हाय का आता संडासाला बी कुलूप आहे कुठे गेले एक काम करते फोनच करते आतापर्यंत असं झालं नाही की या माणसाला मी फोन लावलाय आणि ह्यांचा फोन लागलाय कायम स्विच ऑफ करतो काय हा माणूस फोनचं परत लावते नाही बाई काय फोनच लागा नाही दुसरीच बाई काय काय बोंबलायला लागली कुठे गेली असतील एक तर मी वैतागून आले घरी आराम करायचा होता मला मित्रांबरोबर तर नाही ना गेले 100% ते देव्या आणि त्या पांडा भाऊजी बरोबरच बसलेले असणार आहेत त्यांना दुसरं काम तरी काय आहेत कोण विचारतंय त्यांना गावात काळं कुत्रा विचारत नाही त्यांना गावात हे गाव बी असलंच आहे दलिंद्र नुसतं माझ्या नवऱ्याला आहे ना नादाला लावून ठेवले नाही मला असं वाटतंय आता त्यांना तिथं बघते मी कुठं आहेत कुठं नाही ते जिथं दिसतील ना तिथून वडतच आणते होऊ द्या आज काय व्हायचंय ते नाही त्यांना मारत मारत आणलं ना घरी तर माझं बी नाव मंजुळा नाही कुठं गेलेत काय माहिती वा 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 आज तर शिवासन मोकळंच दिसतंय या अरे अरे पण धूळ फार बसली या काय करावं बरं या शिवासनाला अर छे 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 अग ग ग धूळ काढायला गेलो आणि धूळच जास्त बसली ठीक आहे शिवासनाने आज धोका कसा काय दिला मला कोणीतरी बेंड केलेलं दिसतं आपलं शिवासन नाहीतरी 2-3 लोक आणून व्यवस्थित करून घ्यावं लागेल वा 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 शिवासन बसण्याचा आनंद फार वेगळाच आहे आज वा वा मस्त वाटतंय मस्त पण असं बसलं मला वाटतंय हां ठीक आहे हां असंच बरं वाटतंय पण मला काय म्हणायचंय आज देवा नसल्यामुळे मला हे शिवासन मोकळं मिळालंय बरं का नाही तर मला याचा आनंद कधी देतच नव्हता तो बसायचा माझं काही त्यामुळे डोकं चालत नव्हतं आता एकदम मस्त डोकं चालतंय वा 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 असं वाटतंय राज दरबारात येऊन बसलोय आपण काय हो पांडा भाऊजी हो बोला की काय करते इथं बसून अहो आमचा राज दरबार आहे तुम्ही माझ्या दरबारात पहिल्यांदाच आलेला आहेत मुजरा करा अहो तुम्हाला काय मी तमाशातली बाई वाटली का मुजरा बिजरा करायला तुमच्या जिभेला काय हाडबीड काय आहे का नाही काही बोलायचं उगाच काय समजतं का नाही तुम्हाला मुजरा करायला लावताय अहो तसला मुजरा नाही म्हटलं मी असा मुजरा करा राज दरबारामध्ये करतात तसा अहो मी महाराज आहे महाराज ती ढेरी पुढे आली ती कमी करा पहिली महाराज म्हणताय अहो डेअरी वाढणारच आहे डेअरी वाढायला काय झालं कशाने वाढते तुमची ढेरी खाऊन पिऊन इथं मस्त पैकी राज दरबारात बसायचं 10 वडापाव खाता का तुम्ही ढेरी वाढायला नका उडू आमची आम्ही आज महाराज आहे आणि तुम्ही आज एकटेच कसे काय अहो एकटे अहो तो देव आहे ना विद्यावर पाठवलाय आम्ही कुठं पाठवलाय विद्यावर सैन्य घेऊन कशाला अहो तिकडे लढाई चालली आहे तुम्ही आता नीट बोला बर का नाहीतर ना तुमच्या डोक्यातच दगड
घालीन. अहो चेष्टा केली वहिनी, पहिलेच माझं डोकं खराब झालंय. चेष्टा केली. चेष्टा केली. कुठे गेलेत ते? ते कोण? अहो देवा भाऊजी. देवा भाऊजी होय? अहो सांगितलं की देवा भाऊजी मी धाव पाठवलेत मी. आता नीट सांगताय का नाही? अहो त्याचे आजोबा आजारी आहेत त्यामुळे तो काय आलाच नाही आज, त्यामुळे याचा आनंद मी आज घेतो इथं. तरीच म्हणलं दिसत नाही, तुम्ही एकटेच दिसताय. आणि तुम्ही कुठे इकडे फिरताय बोंबलत? हा ते सांगायचीच विसरून गेले. मी काय म्हणते, हा आमचे हे कुठे आहेत? तुमचे ते आबासाहेब? आबासाहेब नाही, मग आमचे हे. हे म्हणजे कोण? अहो आमचे सदाशिवराव. सदाशिवराव होय? हा. अहो काल आहे ना मला वड्याला दिसली होती ती. मी कालची गोष्ट नाही करत, आज कुठे आहेत ते सांगा. अहो आज नाही दिसले, नाही दिसले? आज नाही दिसले मला ते. मला वाटलं तुमच्या संगच असतील. अहो संगती असतो पण काय सारखंच माझ्या काय गळ्याला बांधलाय का पाडी मागं बांधलाय माया मागं सारखंच चालायला. आता सदा ना कदा तुमच्या संगच बसलेले असतात ना. सदा नकारा माझ्याच बरोबर असतो सदा, पण आज नाही. काय सांगू तुम्हाला पांडा भाऊजी, अहो एवढी वैतागून आले मी हा. त्या आबाच्या घरी काम करून. हा. घरी गेले आणि बघते तर घराला कुलूप आहे. कुलूप मग असेल की इकडे घरीची चावी मग? त्यांच्याकडे चावी आहे. आणि तुमच्याकडं? माझ्याकडे नाही चावी, अरे माझ्याकडचीच त्यांनी घेतली. आणि माहिती आहे ना किती आज पळ आहे माझा नवरा. हाव, दिलेली चावी हारून टाकली. हारून मग आता टाकली? माझ्याकडे चावीच नाही. मी अशी बसले बोंबलत शोधत त्यांना. अरे अवघडच झालं मग. किती एक तर वैतागून आले मी. मला वाटलं तुमच्या संग असतील इथं अहो बसलेले. नाही माय सांगते एक तर एक गेला सोडून ते द्यावा तिकडे आजोबाकडं त्याच्या आजारी असल्यामुळं, आणि ह्याचा काही तपास नाही. काल दिसला यंदा जर आज दिसलाच नाही दिवसभर. काल दिसल्यावर आज दिसलं नाही. हा, नाही. कुठे गेले हो मग हे? आता तुमचा नवरा तुम्ही सांभाळायचा का मला विचारता कुठे गेले ते? अयो काय हा? पळून बिळून तर नाही ना गेले? पळून गेले असं का? हा तसं सांगता येत नाही, 2 दिवस भेटलाच नाही बरोबर. बघा पळून गेला असेल, गॅरंटी नाही त्याची. हा, पळून जायला काय मी काय त्यांना जाच करते होय? पळून बिळून नाही गेले अहो कुठं. तुमच्यासारखी वायकाल बाय आहे का ते मिळालेली त्याला दुसरी? माझ्यासारखी गरीब बायको नाही भेटली हा, त्यांना लय कधी. गरीब, लय मग गरीब गाय थांबा कोणाची? जरा, मी बघून आले की हा. कुठं आहेत कुठं नाही ते. वा 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 वा, अवघडच गोष्ट आहे. याला आता राजदरबार तर आज काही चालणार नाही, मी एकटाच आहे राजा. पण आता म्हणतोय लय भूक लागले, आपलं 2-2 वडापाव खाऊन आपलं दिवस घालवा. चला वडापाव खायला. हे बघ तात्या येत आहे. तात्या ए तात्या, तात्या मी काय हो तुम्हाला सगळ्या गावात हुडकतोय, तुम्ही कुठं आहे? बस खाली बस. बस 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 बस. अहो चौकात बघितलं, ग्रामपंचायत बशी बघितलं, शाळेत बघितलं, अरे झाडापाशी बघून आलो, कुठंच नाही तुम्ही. काय झालं राजा, सत्ता गेल्यापासून ग्रामपंचायत आपण सोडून दिली. काय सरपंच आपला नाही काय नाही मग विषय सोडून दिला. तुम्ही दोघं आले, मला वाटलं त्याच्याला ते भांड कुत्रं झालं. ते कुत्रं लय डेंजर आहे. ते काय करते माहिती का, ते गपचूप येते तोंडच चाटून जाते माझं. आता काय कुठं घेतय ओवाड्याला गोखवळा का काय आला. बरं बरं बाकी बरं चाललंय ना? चालू आहे बघा, भरती चालू आहे आता. पोलीस भरतीचं कसं काय चालू आहे आता, यंदा होईल. होईल ना? होईल होईल. हा पुढच्या वेळेस पोलीसच होऊन आला पाहिजे काय? नाही, पुढल्या बार नाही पोलीस. हा, बरं, बाजू. शिव पण पाहुणा म्हणा, त्याला काय ओळखलं नाही बापू. ओळख ना घ्यायला. पाहुणे आहेत काय अहो काय तात्या, गावातलं बरं ओळख की ना तुम्हाला? गावातला? आईला दामवानाचं नाव ते काय रा? अहो तिथं काय पोरग, ही बघा कोण आहे. हा तवाच म्हणलं दामवानाचं ते नाव तो काळ आहे जरा, हे जरा गोऱ्याला दिसतंय. आईला मला वाटतंय सदा अन्नाचा पुतणा आहे काय? तात्या काय अहो, ते नाही ना? आईला नाही ना, त्याचा पण डोळा जरा एक भारी घेते पण नाही. बरं, कोण बरं म्हणायचं काय मला काय ओळख ना, तूच सांग. खाल्ली आले दिलीपानात पोरगा यो. दिले पानाचा वय ते मेन रोल तर त्यो नाही नाही, मग? ती वेगळं, त्याचा मोठा भाऊ यो. मोठा वय कुठं असते? मुंबईला असतोय, मुंबई मालिकेत काम करतोय, पिक्चर मध्ये काम करतोय, लय मोठा ऍक्टर आहे. हिरो आहे वय त्यो. त्याच्या आईला तरी म्हणलं लय काम केलं त्यानं. तुला पाहिल्यासारखं वाटतंय बघा. कुठं 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 केलं बाळा तू काम? तुम्ही टीव्ही सिरियल वगैरे काही बघता का? हा बघतो की मालिका बघतो मी, एक मालिका सोडत नाही, लय आवडती. बाळू मामाच्या मालिकेत? बाळू मामाच्या मालिकेत तू होता काय? बाळू मामा तू आहे काय? नाही मग त्या बाळू मामाच्या मालिकेत मी काम केलेलं आहे. अच्छा बाळू मामाच्या मालिका मोठं काम केलंय ना. वा 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 वा. आणि आणखी कोची? माझ्या नवऱ्याची बायको वगैरे बघितली का तुम्ही मालिका? हा मराठीवरती आपल्या नाही का? हो त्यात पण आहे का? आयला मोठं काम करतोय पोरगा मग चांगलं. आयला चांगलंय चांगलंय, म्हणजे मुंबईलाच असतोय म्हणायचं. हा, आणि तिथं राहतो कुठं? तिथे फ्लॅट घेतलेला आहे मी. अरे वा वा वा. 2-4 मित्र वगैरे आहेत. फ्लॅट म्हणजे रेल्वेचा फ्लॅटवर जातो का? नाही
रेल्वेचा नाही तर त्या फ्लॅट म्हणजे एक बिल्डिंग असते घर का? मोठं घर. अरे मला कसं वाटलं हे आपल्या इकडे जातात आणि रेल्वेच्या पेट बनवून जपतात. मला वाटलं तिथं जपतो काय. नाही 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 ना. मुंबईमध्ये मोठं घर आणि घेतलंय. मित्र तिथे राहतो. राहतो. हा. जे सिरियलला वगैरे काम करतात ना ती सगळी मिळून एकत्र राहतो. भारी बोलते वगैरे वगैरे. मुंबईत राहतो त्याच्या. मुंबई वा वा वारी वारी म्हणजे चांगल्या जगात काम करते म्हणा त्या गोष्टीच्या. पण तात्या हा हा तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? कोणती चिमणीची. अहो, तात्या ऐका मी काय सांगतोय ते ऐकून तरी घ्या तुम्ही. बर 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 मला वाटलं ती चिमणीची गोष्ट. ऐका तात्या. गोष्ट हा. गावात तुमचं एवढं म्हणजे नाव आहे खूप. मग यायला माम. कीर्ती हे काय सांगायची गोष्ट आहे काय? मग अरे हे पोरग कुठं गेलं तरी गावात आल्या पहिल्यांदा मला भेटा येत आहे. बरोबर. तात्या आज एवढं काम होतं मला. हा. सगळं ओळखलं गावात तुम्ही कुठे नव्हता. शेवटी संगीताबाई. संगीताबाईने सांगितलं तुम्ही इथं आहे म्हणून. ते जुनं आहे ते नाही काढायचं आता परत काय ते नाही मिटले आता ते. मग तो मुंबई करता ऐकू दे राजा तुझं काय मध्ये. हा, तर मी असं म्हणत होतो की तुमचं गावात तेवढं नाव हाय, हाय, आहे. हाय. सगळी लोक तुम्हाला आदर करतात ओळखतात. हा, मग. बरोबर हा. रिस्पेक्ट करतात तुमचं. तर आपली मुंबईची जी फिल्म इंडस्ट्री आहे हा तिकडे तुमचं एक मोठं श्रद्धास्थान आहे. लोक मानतात तुम्हाला. मग एवढं मोठं आहे. मुंबईला माझं नाव खूप मानतात लोक. तात्या हे काहीच नाही. आता तो काय झालं. त्या दिवशी गेलो तू भरती पुस्तकाला पुण्याला मी बर मग रेल्वेतनं उतरलो. हा. आपाबावन चौकात गेलो. तिथं गेलो आले संडासला मला जाम. पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम बरं का पोहायचा. अरे तुला मी 1000 वेळा सांगितलंय राजा घरून जाताना हागून जात जा तिकडे संडास असतंय नसतंय. ऐकून तरी घ्याय तुम्ही पुढलं. जाताना रेल्वे सगळं वडापाव खाल्लेलं ते वडापाव सगळं काय सांगू तुम्हाला आता. हे असलं खाल्ल्या होईन का नाही सांग बरं. बरोबर. मग काय गेलो शौचालय पशी पुढं. शौचालय सुलभ शौचालय संडास संडास असं म्हण ना. शौचालय मला काय कारण ना जरा शौचालय मध्ये गेला. आता जाऊन करायचं काय गर्दी होऊ म्हणून. मग सोडून आत मध्ये मला आलत जाम. तुला तर वाटतं आता चिडीच होते सगळं. आलं पाच पॉट जाम झालत. मग काय राग आला मला. काढलं पाकिट काढला तुमचा फोटो दावला त्याला. मग त्याला म्हटलं तात्याचा माणूस आहे मी. काय तात्याचा माणूस आहे म्हटलं त्याला. मग काय त्यानं सोडलं गेलं घ्या. अहो ही फोटो तुम्ही कुठे गेले अजून. आज सोडलं बाहेर आलो तेव्हा म्हणला चला चहा प्यायला हॉटेलमध्ये. अयो चहा पण पाजला. चहा पाजला त्यानं. काय सांगू तुम्हाला फुटवर फोटोवर एवढं वचन आहे तुमचं. तुला सांगतो आपल्या गावातली पोरं पुण्या मुंबई कोल्हापूर लांब लांब कामाला येतं माझा फोटो पाकिटात घेऊन येतात बघ याला म्हणतात वाट. बरोबर. तात्या ह्या आवड तर काहीच नाही तुमचं. का बरं. मुंबईला आता आम्ही शूटला वगैरे जातो ना गोरेगावला. शूटिंग चित्रनगरी आहे तिथं एक चित्र म्हणजे जिथं शूटिंग फिल्म सिटी. दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके. बघत के तर तिथं गेट वरून आतमध्ये एंट्री करताना ना गेट पास किंवा ID कार्ड तुमचं फिल्मचं जे असतं ते आज सोडत नाही का तसं. किंवा एक रेफरन्स लागतो आतला. अच्छा की तुम्ही शूटला कुठे चाललाय काय. बर हा मग तर तिथे आहे ना आपल्याला काहीच नसलं आणि फक्त तुमचा फोटो दाखवला ना डायरेक्ट काय बोलतोय माझा फोटो आत एंट्री डायरेक्ट. अरे बघ राजा मला म्हणतात त्याच्या आईला वा तुमचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा येतात. एक मिनिट नाही बसचं तिकीट आहे राहिला घरी अभिमाने पोरा आम्हाला त्याच्या आईला आमच्या गाव खेड्यातली माणसं आता पिक्चर मध्ये काम करतात. पहिले होते का आमचे कधी होतं का आपल्या बापदाद्यामध्ये पिक्चर माहिती. आज पोरांना नाव काढलं म्हणायचं आपल्या गावचं. पण ह्याचं भारी वाटलं तुमचं नाव तिथं येतंय. नाही हाय चांगली गोष्ट आहे. तर बाबा असंच तुम्ही आदर्श घ्या मोठे व्हा चांगलं पैकी. पण पोरांनो तुम्ही दिल खुश केलं आपला. चला मिसळ पाव चालतो तुम्हाला. मिसळ पाव चालेल का टेन्शन घेऊ नको. किती बी पाव खा किती बी सॅम्पल हान येऊ दे हागायला. संडास आहे आपला. चला तात्या संग खायचं म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. मिसळ पाव तुम पास आए यूं मुस्कुराए ना 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 सपने दिखाए अब तो मेरा दिल आबा जाने चाहता है. आबा अरे मंजुळा एवढी काय धापा टाकत आली आहे ना आबा बोल. किती आवाज देत होते तुम्हाला. अगं काय माझ्या थोडं मनामध्ये थोडा रोमॅन्टिक मूड होतं. मी गाणं म्हणत आलो लक्ष आलं नाही माझ्या.
मी तुम्हाला शोधत होते. मला शोधते? मग अरे आता तर माझ्या घरून तू भांडी घासून आली होती ना. हा, घरी जाऊन आले होते मी, पण हा. माझं जरा तुमच्याकडे काम होतं म्हणून मी परत तुम्हाला घरी शोधायला गेले. माझं काम होतं? ताई मला बोलले की तुम्ही कुठं बाहेर गेलेत. माझ्याकडे काम होतं. हो, काम होतं जरा. खात घेतलंय का? तसं काही नाहीये, मग एक प्रॉब्लेम झालाय, जरा काम होतं तुमच्याकडं. तुला प्रॉब्लेम झालाय? हो. अगं तू फक्त सांगून बघ काय प्रॉब्लेम झालाय, सगळे प्रॉब्लेम तुझे मिटवतो. तुला कोण काय बोललं का गावात? नाही कोण काय तुला बोललं कोणी छेडलं गावामध्ये का? नाही हो, कोणी नाही छेडलं. तुला माहितीये गावामध्ये छेडायचा अधिकार तुला फक्त आवाज आहे. काय बोलले? अगं म्हणजे माझा अधिकार आहे तुझ्यावर तसा. आपल्या लोकांचं इलिज आहे ना. हा अगं आपली जोडणूक नाही काय, आता तू माझ्या कामाला आहे. हा. हा आहे का नाही? आहे, आहे. आपली जवळ आहे की तशी. बोल काय प्रॉब्लेम काय, तुला कोण काय बोललं गावात? जर का तुला कोण काय बोललं 15 वर्ष जेलमध्ये काढण्यात कापून काढीन बघ. तसं कोण काय नाही बोललो आबा मला. काहीच नाही बोललं. नाही, कोण नाही काय मग बोललो. कसला प्रॉब्लेम आहे तुला? अहो आबा, एक जरा घोळ झालाय हो. घोळ झालाय? हा ना. मग घोळ मिटून आपण. पैसे पाहिजे का? नाही, पैसे नको आहेत मला. 1,00,000 2,00,000 5,00,000 लगेच तुला. पैसे नको आहेत मला. बरं तुला पैसे नको. मग काय झालंय? काय झालं, मी सकाळी तुमच्या घरी आले होते ना तू कामाला. सकाळी आली होतीस की आपण नाही का गप्पा हा. मारल्या, चहा पाणी पिलो, हा. एका कपात दोघं आपण नाही का? आबा, विषय काय मी काय सांगते तुम्हाला, पहिले ऐकून घ्या ना. माहिला? हा. सांग. बरं बोल. मी घरी सकाळी कामाला आले ना तुमच्या आले, हो, हो, हो. तिकडून थकून मी माझ्या घरी गेले. बर घरी जाऊन बघते तर काय, हा. घराला कुलूप. मग घराला कुलूपच लावतात ना. अहो तसं नाही आबा, हा. आमचे हे सदाशिवराव घरी नव्हते हो. सदाशिवराव घरी नव्हते? नाही ना. आम्ही इकडे तिकडे कुठेतरी गेला असेल तो. त्याची पांड्या त्यांच्या कुठे हिंडा गेला असेल. अहो नाही बाबा, मला सांगितल्याशिवाय कुठं नाही जात ते. तुझ्या आज्ञेत नाही का तुझा नवरा? मग? हा मग मला त्याच टेन्शन आलंय जरा, कुठं बरं गेले असते. पण तुझा नवरा घरी नाहीये? नाही ना. अगं, गेला असं हागाय बिगाय तिकडे बघ ना मला नाव. बघितलं मी संडासात, पण तिथं पण नव्हते ते. तिथे पण गेली होती तू? बाहेरून बघितलं हो, कुलूप होतं त्याला. लावणीला गेला तसा तर मी आहे ना. अहो काय बोलताय आबा तुम्ही. अगं तुझे सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार पुढं. मला इथं माझा नवरा हरवलाय, मला त्याचं टेन्शन आलं, आणि तुमचं काय चाललंय काय काय बोलताय? नवरे मला सांग, तू काय कामाचा होता? हरिगोविंदा काम ना धंदा त्याला आहे का? आणि नुसता खायच्या कामाचा तो मी आहे ना. अहो आबा काय बोलताय, कसं जरी असलं तरी माझा नवरा होता का नाही तो. गेला ना तो. येईल ना येईल ना येईल. तू काय काळजी करू नको. हे बघ, मी चाललोय गावामध्ये आता ग्रामपंचायत ऑफिस मध्ये. तिथं बघतो मी आहे का. आणि भेटला की लगेच सांगतो. आपल्या मंजुळाने बोलवले, आदरार्थी बोलतोय ना मी. हा, येऊ का मी जाऊ का? ठीक आहे, चालतंय. काय टेन्शन घेऊ नको. बघा तुम्ही मैं हूं ना. आबा, मी आहे ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. असं बोला ना मग. येऊ का? मला टेन्शन चाललं, हा जा तुम्ही. तुम पास आए आबा, क्यों मुस्कुराए. या आबाचं ना मला काही खरं वाटत नाही. मी एवढे प्रॉब्लेम मध्ये त्यांना सांगते की मला टेन्शन आहे, माझा नवरा हरवलाय, तरी बी काय घेणं देणं नाही या माणसाला. नाही, मला असं वाटतंय हे सगळं प्रकरण ना तात्यांच्या कानावर घातलं पाहिजे. तेच प्रामाणिक आहेत, ते बरोबर ह्याच्यातून तोड काढतील, माझ्या नवऱ्याला शोधते. आल्या बाबा एकदाच्या म्हणायचं. मॅडम मला तर वाटलं गेल्या विसरून आता काय सपना मॅडम येत नाहीत. ते जाऊ द्या, तुम्ही इकडे या आधी. आता इकडं नाही मग कुठे आहे मी आता? इकडे या, जवळ तर या. खाली बघा जरा. बर बघा, त्या अँगलनी बघू द्या. इकडं काय काय करते काय नेम काय झालं? किती खराब केलेत ते केस तुम्ही. काय केस काय खराब केलं तवा? अहो किती छोटी केलीत केस. अरे आता काय असं आता काय चालायचं. तुमची केस किती भारी होती, हिरो सारखी, मला किती आवडायची. अरे बाबा त्या केसांचा पण लय मोठा इतिहास आहे. काय इतिहास? ते काय झालं, तू गेली. तू गेल्याच्या नंतर मग काय करायचं काय करायचं काय करायचं माझं मन लागत नव्हतं. असंच मित्र म्हणले जरा चल थोडस कटिंग करा म्हणले बाया साहेब. तुम्ही गेलो बघ कटणीच्या दुकानात. कटणीच्या दुकानात गेल्याच्या नंतर तो आमचा मित्राचं दुकान आहे. तुम्हाला म्हणला भैया साहेब असलं भारी तुमचा कट मारतो का नाही म्हणला. बघा मला लयच भारी. मी म्हणलं बाबा काहीतरी चांगलं करते. मी असं केलं, तिने असं हिकून असं कट मारला तर हिकडची केस जास्त हिकड झाली कमी. त्याला म्हणलं अरे कसलं दिसतंय ते नीट कर. थांबा म्हणला भैया साहेब लेवल करतो. लेवल करायला गेला मला हिकडची कमी करतो. हिकडची कमी करायला गेला हिकडची कमी झाली, हिकडची जास्त दिसायला लागली. म्हणला भैया साहेब आता हिकडची जास्त झाल्यात हिकडची, परत हिकडची कमी कमी करत 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 एवढी आणली. त्याला म्हणलं एवढी तर राहू दे. अरे लय खराब केली तो केस, लय खराब केलीत. आता वाढतील वाढतील. आता तू किती 2 महिने नव्हती. अगं आता काय नाही केल्या पर चम्मनच केला होता त्यांनी. आता तरी जरा बरं दिसतंय. बरं झालं तेव्हा बघितलं नाही मी. टकलू भेटलेच हैवान. नसते तुम्हाला. टकलू हैवान गँग. टकलू हैवान सारखं झालं होतं जरा. बाकी काय म्हणतेस मग कस काय गेला मामाच तिकडचे दिवस? खूप मस्त गेले. पण तुला मला एक गोष्ट कळत नाहीये, थोडं फार तरी काय काळजी आहे का नाही ग? हा माणूस 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 15 दिवस 2 महिने मामाचे जाऊन राहतात का?
2 महिने अहो मला पण काय हाऊस आहे का तिथं जाऊन राहायची सांगा बरं तुम्हाला सोडून. मग पण परीक्षा होत्या ना माझ्या. काय परीक्षा होत्या? बरं परीक्षा होत्या तर मग तिथून काय तिथं काय मामाची तर परीक्षा होत्या का? नाही मामाच्या इथं नव्हत्या परीक्षा पण तिथंच आहे ना माझं कॉलेज आणि इथून किती वेळा अपडाऊन करणार मी. अरे मी कशाला आहे? मला सांगितलं असं तर मी तुला रोज सोडवायला आलो असतो कॉलेजला. पण तुम्हाला एवढा त्रास देणं बरं नाही ना वाटत. बरं वाटत नाही. काहीतरी आपलं कारण सांगायचं. हा मी फोन फोन कटाळलो तुला सांगतो सारखं भेटायला यावं लागायचं मला. तुला सांगतो 2 महिन्यात 10,000चं पेट्रोल गेलं असेल माझं नुसतं. हा मग सांगा बरं रोज बरं ठीक सोडायला आहे नाही. ते जाऊ दे. हा मला एक गोष्ट सांग, हा परीक्षा किती दिवस होत्या? 1 महिना. महिनाभर? हा हा. महिनाभर. मग 1 महिना परीक्षा संपल्याच्या नंतर यायचं निघून. तू 2 महिने थांबलीस तिथं. हा तो मामाचा मुलगा मला सोडतच नव्हता सारखा म्हणत होता थांब थांब माझ्यापाशी. मामाचा मुलगा? हो मामाचा मुलगा तुला थांब म्हणला आणि तू हो. थांबली? हो. अगं असं काय करते? काय डबल गेम तर करत नाही ना तू? अहो छोटा आहे 8 वर्षाचा पोरगा आहे तो. असं मला म्हणलं अरे बाप रे. तुम्ही संशय कसा घेऊ शकता माझ्यावर? आता मामाचा मुलगा आहे बाबा म्हणलं काय त्याला मनात काय आता तुझा विश्वास आहे ग पण समोरच्यावर विश्वास नाही मग ना. मला कसं म्हणतात तू डबल गेम करते म्हणून? नाही आता तू काय म्हंटली की तो म्हटला येऊ जाऊ नको मग तू हे असं तसं मग काय छान मस्त काय हे मामाने कपडे घेतले काय? आता विषय नका बदलू. आता काय हे ड्रेस छान आहे मामाने घातला काय? हो मामाने घेतला. वा कानातलं बी लाल लाल गस्त गॉगल पण अरे बापरे गॉगल बिगल मस्त पोरगी छान आहे बाबा. चांगली शॉपिंग करून आली. आमची नसून आठवण झाली शॉपिंग करताना गोष्टीची. आणलंय एक सरप्राईज तसं तुम्हाला. मला हो काय गिफ्ट आहे काय? गिफ्ट आहे. अगं तू आली ना हीच माझ्यासाठी गिफ्ट आहे. नाही मला नाही नको मला ते द्यायचंय. तुम्ही डोळे बंद करा. तो चष्मा काढा. काय. हा डोळे बंद करा. चिटिंग करायची नाही हा. चिटिंग बंद करा. बर हात ठेवा ना. एक काम करतो इकडे बघतो. हा बघा इकडं. झालं? हा बघा इकडं. डॅडॅन. La 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 la. सोन्याची प्युअर गोल्ड आहे. सोन्याची? हो. अरे वा सोन्यासारख्या माणसाला सोन्यासारख्या माणसाने सोन्याची गिफ्ट दिलेली घाला म्हणायचं. की बघू दे कसं अरे दिसतं. वा सोन्याची चेन दिली वा पोरीने मस्त. मी घालते अरे हे लाव गे. सोन्याच घेऊन आले बाबा पोरगी. मग मस्त दिसेल तुम्हाला. हौस आहे ना सोन्याचं घालायचं. हा नाही सोन्याची त्याची हाऊस आहे मला पण काय आहे, मला वा हे मस्त हा? हा, क्या बात आहे. सोन्याची चेन घातली म्हणायचं. हो मस्त दिसतंय खूप. मस्त आहे ना. बाकी काय म्हणतेस कसं काय गेले मामाकडचे दिवस? छान. खूप मस्त गेले. अगं तू गेल्याच्या नंतर गावामध्ये काय हाला हवा झाली माहितीये का? गावामध्ये एकदा काहीतरी भांडणं झाली. एक जणाचा हाफ मर्डर झाला. हा पण योग त्यात तुमचा आबा नव्हता वाचला. त्याच्यानंतर तुला सांगतो ते हे नाही का आपला तो समाधानाचा तो अण्णा. हा अण्णा मोटरसायकलून पडला. अरे बाप. त्याच्यानंतर तुला सांगतो ते सखू मावशी नाही का तिच्या शेळ्या चोरीला गेल्या. हा काय सांगायचे हे गावातली लपडी मिटवता माझी गेली अक्कल. हा मी काय इतकं म्हणलं हे काय गाव गेलो गावात इतक्या घडामोडी घडल्या आणि जिथे मला म्हणायचं आता मला सांग तू गावात नाहीये मग सपना कुठे गेली ही गोष्ट गावातल्या लोकांनी कोणाला विचारायला पाहिजे? तुझ्या बापाला विचारायला पाहिजे का? आबाला नव्हती विचारत लोक. मला म्हणायचे भैया साहेब सपना कुठे गेली दिसत नाही. मला कळा ना हे मला नेमकं टोमणं मारत्यात का चिडवत्यात हेच गोष्ट कळा ना. हा काय सांगायचे लय बाबा हे. मी म्हणायचं हा रे गेली येईल. तात्या पण मला एकदा म्हणले अरे ते आबाची पोरगी दिसत नाही रे. म्हणलं तात्या गप्पा मारावं म्हणलं तुम्ही तरी करा गोष्टीचं म्हणलं वरती गोष्टीचं करताय म्हणलं ठीक आहे काय नाही हे सगळे असं सगळं राडा. आणि मग ते लोक म्हणायची मी म्हणायचं येणारे ते म्हणले एक तर द्याव्या नाही का द्याव्या तर म्हणलं हा भैया साहेब तिने तुम्हाला फसावलं ते काय येत नसते आता देवाकडे बघतेस. मी म्हणलं नाही अगं ती काय येडे निवडते तर काय खरं येतं म्हणजे एकंदरीत म्हणायचं छान झाले. हो खूप मस्त झालं. चालतंय आता निघायचं का मग? चला की. हा आणि मला वाटलं घरी भेटा येशील इकडे शेतात. मला तुला कसं काय माहिती मी शेतात आहे? तुम्ही शेतातच असता जेव्हा बघावं तेव्हा शेतातच असता. नाही पण मला एक गोष्ट कळा नाही. तू आली तू येण्याच्या आधी मी तुला किती वेळा कॉल केला कधी येणार आहे तुम्हाला एकदा पण सांगा ना कधी येणार नाही. आता अचानकच आली सरप्राईज दिले मला. मग सरप्राईज होतं हे पण. चालतंय चला चल निघू. निघायचं. चल
चैन भारी आणल्या हो. मग नाना काय चाललंय या काय नाही शेतीत चालले काय झाले शेतीत ना पाणी आहे का विहिरीला आहे ना चांगलं पाणी आहे बरे पाणी लोकांची पाणी येईल तुमचं बरं आहे मग हा बरे बरे मग आता काय केलं वावरात कांदा आहे कांदा गहू आहे गहू हा. हॅलो बरंच आहे मग काढायला असेल ना गहू नाही अजून काढायला नाही का हा. कांद्याला पाणी कमी असेल कमी जास्त ना नाही, कांदा काढायला आला आता होय हा. त्याला तर बाजार आहे वरचे चांगले बरं का हा, म्हणून. पैसे वाचायला एवढे आहे का नाही मस्त तुम पैकी पास आए यो मुस्कुराए पांडवा सॉरी सकाळ सकाळ काय रे पांडवा बोला की नाही ते माणूस एक तर बोळा भेटलाय तुला बोळा हा त्याचं काय पाकिट बिकिट मारतो काय रे हा मी पाकिट मारतो का सकाळ सकाळ नाही ना हा नाही काय प्लॅन काय चाललाय अरे ते बिचारे काम करून सर शेतकरी येते त्याला नको तुझ्या नादाला लागू अहो, बसलोय सकाळ सकाळ गप्पा मारीत आम्ही गप्पा बी मारव नाही का गावात कुणाच्या खुनाचा प्लॅन चाललाय अहो खून करायला मी का सारखं खून करीत आहे कोणाला नाही ना? हे? तुझा काही नियम नाही आहे पैशासाठी काही केलं त्याच्या पाकिट आहे का त्याचा ना पाकिट आहे का बघ खिशात आहे की आहे पाकीट? ना आणि याचा काही नियम नाही ना नाही ना एवढं पाकिट मार मी दिवसा नाही मारित पाकिट दिवसा मला तुम्ही म्हणतो काय मग काय? तो सगळ्यात अरे काय ढेर हा किती वेळा तुला सांगितलं अरे ते मागच्या चौकाची कुठून मागच्या वेळेस सांगितलं तुला मला हेच काय हा? करत नाही सगळं डेअरी वचलं की साड्यांचं आहे काय ना ती मोठं फुगले ना आहे तर मग आता कमी करायचं कसं काय कमी करणार आम्ही अरे एम कर चांगलं खा हा लोकांचं फुकटचं खाऊ नको फुकट नाही का मग? कष्टाचं खातोय पैसे घेतोय 500 रुपये 500 त्यामध्ये. रुपये. मग त्याला गप्पा मारून झाले का झाले की चाललं की शेतात पाणी नाही म्हणले आता कमी झाले बोला की बाकीचं तुला काय महत्वाचं विचारत होतं रे मला हा माय बस काय महत्वाचं असं अरे ती मंजुळा आहे ना मंजुळा हा ती मग अशी मला भेटली आणि ती कधी भेटत नाही तुम्हाला तेव्हा अरे कामावर नाही रे ती पोंगाशी बाहेर भेटली मला बाहेर हा बाहेर म्हणजे अरे, रस्त्याला मी रस्त्याला मी चाललो होतो ना हा. आता मला फेरफटका मारावा अहो, ती तुमचा मागून आली. नेहमीचाच विषय तुमचा भेटायचा आणि ते आता काय झालं मला सांगितलं काय अरे तसं नाही ती हा. मला बोलती हा. की सध्या गायब झालाय गायब हा मग तिला म्हणलं तो पांड्या किंवा तो आपला तो मिमिक्री आर्टिस्ट हा, कोणतो हा. तो कालू विचारला तो देवा, का? देवा, देवा. देवा त्यांना विचार म्हणलं त्याच्या संगीत असं करत फिरायला अहो देवा गायब आहे देवा पण गायब आहे गायब म्हणजे त्याचं आहे ना आजोबा आजारी आहेत आजोबा हा, ते मग ते इथं का नाही आणि त्या वहिनी आली होती की मला तिथं राजदरबारामध्ये तुलाही विचार भेटली का अहो आमचा राजदरबार आहे का अरे हा ते हा. कुत्र मुत्ता इथे तुमचं सिंहासन. काय राव सिंहासनावर या, कुत्रं मुतं इथं का? उकिरड्यातले राजे राव, आम्ही सगळं ते राजे राव तुम्ही आमची कशाला इज्जत करता राव इज्जत वाढवा की आमची महत्वाचं काय माहितीये हा. का तू सध्या गायब आहे सारी हा काय नक्की काय गोड बंगाली यायला मला पण कळायचं तयार नाही बरं का हाय, तिला म्हटलं हा. सध्या गेला जाऊ दे मी आहे ना आता मी गावातला कार्यकर्ता आहे का नाही मला सगळं लक्ष ठेवावं लागतं आता तुम्ही कायम लक्ष ठेवूनच आहे की हा, तिला म्हणलं मी आहे तू काय घाबरू नको हो तुम्ही काय मग लक्ष ठेवून ये त्यामुळे म्हणायचा विषय येत नाही हा, ठेवलंच आणि आम्हाला बी पाहिजे. कळतं की तुमचं किती लक्ष आहे त्यांच्यावरती आहे का नाही हा. एक काम कर हा. चहा घ्यायचा होता आपल्याला चहा तिकडे जाऊन गप्पा मारू की हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये हा त्यापेक्षा ना एक काय करा मला बॉबी बिबी घेऊन बॉबी द्या घेऊन द्या बस कोण काय बॉबी घेऊन द्या मग खाऊशी वाटते अहो सकाळ सकाळ तू काय कर हा. तो सध्या कुठे तेवढा बघायचं चल तू माझ्या संग चल तुला मी चहा पाचतो नाश्ता चारतो ना चला चला हा नाना येऊ का नाना येतो त्याच्या नको आला लागू बरं का नाना येतो येतो तुला नाश्ता चारतो ना मी चला चला पैसे तू भर फक्त हा बाई कुठं शोधू आता माझ्या नवऱ्याला मंजुळा कोण आवाज देते काय 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 ए पुरी काय त्याच्या आयला किती आवाज द्यायचं पुढं 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 नुसती अहो तात तुम्ही इथं भेटलं वय मला का काय झालं तुम्हाला कुठं कुठं शोधलं मी मला मग कुठे गेली तू शोधाय मला पार तिकडे शेतात गेलते पहिली घरी गेले तुमच्या घरच्यांनी सांगितलं तुम्ही शेतात गेलेत मोटर चालू करायला गेलतो ना आता मग मी तिकडे पण चक्कर मारून आली शेतात पण गेलती मग तिथं पण नाही भेटले तुम्ही मला नाही मला एक गोष्ट सांग आबा सोडून माझ्याकडे काय एवढं काम निघला अहो काय बी काय बोलताय तात्या चष्टा का चष्टा चेष्टा काम होतं जरा तुमच्याकडं म्हणून म्हणलं अहो, पण काय लय चेहऱ्यावरचा रंगबिंग उतरला काय एवढं काय टेन्शन मध्ये काय काय झालं काय काय काम काढलं तात्याकडे असं सांग बरं तुम्हाला काय सांगू तात्या हा सकाळपासून अहो हे आमच्या दिसनात कुठं हे कोणतो कुत्रा तुमचा अहो कुत्रा नाही तात्या माझा नवरा हा मग कुत्राच की म्हणजे हा? हा तो सदा होय हा सदा काय बे हा अगे मंजुळा त्या सध्याला कुणी कुत्र इचरत नाही कुठं जायचं हिंडत असेल गावात इकडं तिकडं बोंबलं त्याचं कसं आहे माहिती ना तुला अहो तात्या अख्खा गाव शोधून काढलाय मी कुठं बी नाहीत तू कुठंच बघू नको तू एक काम कर हा ते देवान पांड्याकडे जा ते तिथंच पडेल असतंय सदा ना कदा मी जाऊन आले त्यांच्याकडं पण ते पांडा भाऊजी म्हणले नाही आले इथं म्हणून पांड्या भेटला हा कोण होता पांड्या त्यांच्या सिंहासनावर बसले होते मग आणि पांड्याचं का होता बरं भरवला भरवलंय तिथं मुजरा करायला लावला मला
ते पडके ते उकाड्यात. हा मग काय तर अरे ते भंगार ते दरबार तसलं. ते सिंहासन नाही, ते टाकीचं मूठ तिथं टाके फुटले ते टाक्या त्याच्यावर बसत त्याच्या सिंहासन माझ्यात एखादा भंगारवाला आला ना त्याचं सिंहासन देतोय टाकून. सटकूचे जरा तिथं बसलो होतो. हा. मग काय म्हणला? मला म्हणले नाही आले म्हणून सकाळपासून. मी विचारलं त्यांना, म्हणलं आमचे हे आलेत का, तर मला म्हणले नाही दिसले, काल दिसले असं म्हणले. ते बधे रे त्याला जाऊ दे मरून दे. आंटी लवरला विचारायचं देवाला. देवा बी नाही इथं. देवा काय बे? हा पहिला मला काय वाटतंय, हा तुझा नवरा आणि देवा हा. दोघं मिळून तर पळून नाही गेली. अहो असे कसे पळून जातील? तो देवा ते तिकडे त्यांचं कोणतरी आजारी आहे म्हणून गेलेत. अच्छा म्हणजे तुझा नवरा गायब होण्याला हा देवाचा काय संबंध काय बी संबंध नाही. नाही? मला काय वाटतंय, तू काय भांडण बिंड केलती काय? अहो मी कशाला तात्या भांडणं करू माझ्या नवरे संग? नाही कसं मी आहे, एवढी गरीब बिचारी. तू किती गरीब आहे अख्ख्या गावाला माहितीये. मला कसं वाटलं भांडण बिंड केले असले तर बा तुझ्या भीतीने जायचा पळून बिळून. तसं काय नाही झालं. नाही तसं काय नाही झालं. मी तर सकाळपासून शोधते त्यांना. कुठं बरं पाहुण्याला फोन केलता का? नाही फोन नाही केला अजून नातेवाईकांना. मी म्हणलं येईल आता येईल नंतर येईल म्हणून इकडं तिकडं शोधून आले पण कुठं बी दिसले नाहीत. मंजुळा, मला वाटतंय तुझ्या नवऱ्याला कोणी किडनॅप बिडनॅप तर केला नसेल ना? किडनॅप? हा तसं किडनॅप करू शकतात. आईला मी पण काय बोलते, तुझ्या नवऱ्याला कोण किडनॅप करायचे? अगं किडनॅप केलं त्याला 2 रुपये तरी कोण देतील का? किडनॅप नसेल मला वाटलं दाबणकडे गेले असतील म्हणून मी तिथं बी जाऊन आले. आबाकडे पण गेलते का? हा मी जाऊन आले त्यांच्याकडे बघून आले. पैसे मागायला जातात ना सारखे. सकाळी मी त्यांच्याकडनं काम करून आले, थकून ठाकून घरी गेले. म्हणलं घरी असतील तर घरी नाही म्हणून मी परत आबाकडे गेले विचारायला. होतं का? नव्हते. आईला आबाकड नाही, पांड्याकड नाही, देवाकड नाही. अख्ख्या गावात पाहिलं, सगळीकडे खालच्या आळी, बघितलं बघितलं वरच्या आळी, बघितलं, मधल्या आळी, गणपतीचं मंदिर. हा बघितली. कुठं बरं, तू काय टेन्शन घेऊ नको. असेल कुठंतरी, काय होईल, काय काय कुठं जायचं नाही. ते राग बी येतोय आणि टेन्शन पण लय येतंय बघा तात्या मला. टेन्शन घेऊ नको. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. मी आहे ना, कमी तिथं तात्या असतो, तुला माहिती की नाही काय होते. तू अजिबात टेन्शन घेऊ मला नको. माहितीये आता तुम्ही असता म्हणूनच मी टेन्शन घेते, म्हणून तुम्हाला शोधायला निघाली होती. नाही ऐक आता. बघ तू काय कर, तू काय जेवली खाल्ले का काय? नाही खाल्लं अजून काय. आता तू आता घरी जा, घरी जा, शांत हो, आधी काहीतरी खा. अहो कसं खाऊ तात्या, घराला कुलूप आहे. आणि पाहुण्या रावळ्यांना आधी कॉल कर, कुठं आलाय का काय आहे का ती चौकशी कर. आला तर बघ, आणि मी माझ्या पत्नीचा तपास करतो. काय नाही तुला सांगतो, संध्याकाळपर्यंत सदा मी तुला घरी आणून देतो. टेन्शन घेऊ नको. जातो आता. नक्की येतील ना पण ते घरी? येतील, टेन्शन माझा विश्वास आहे ना. हा जातो. बघा तात्या शोधताना कुठे आहेत ते. आईला ही बाई बधीर डोक्याची, आईला मारणार त्या नवऱ्याला जाच करते. साधारण का त्याच्या बरोबर भांडण करते, त्याला मारते काय काय करते काय काय करते काय, आणि तिचं काय लागलं सांगायला गोष्टीचं. ते कसं आहे माहिती आहे का मंडळी, होतंय कसं की बाकीच्या सिच्युएशन मध्ये नवरा बायकोचा जाच करतो आणि बायको पळून जाते. इथं बायकोनी नवऱ्याचा जाच केल्यामुळं नवरा तर पळून नसताना गेला. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.